नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. माझ्या व्हिडिओवर आले तर प्लीज मी काय बोलते हे पूर्णपणे ऐकून घ्या आणि प्लीज गंभीरपणे माझे गोष्टीचा विचार करा. ठीक आहे. तर मी बोलणार आहे महाराष्ट्रातील शाळा. ठीक आहे. महाराष्ट्रातीलच काय तर पूर्ण भारतामधील शाळा कशा प्रकारे व्यवस्थित असल्या पाहिजे. ठीक आहे. आपल्या बघा आपली मुलं, मुली शाळेमध्ये जातात. ठीक आहे. पण त्या गव्हर्नमेंट स्कूलमध्ये ठीक आहे. जिथं शिक्षण वगैरे व्यवस्थित नसेल हां, तर आपल्या मुलांना भविष्यात किती प्रॉब्लेम होईल हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. प्रॉब्लेम कशा प्रकारे होईल तर आपलं आपलं लेकराचं भविष्य अत्यंत खराब आणि वाईट परिस्थितीवर जाणार. ठीक आहे. जर गव्हर्नमेंट स्कूलमध्ये जर शिक्षण व्यवस्थित नसलं तर आपल्या मुलांना प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकावं लागेल. मग प्रायव्हेट स्कूलमध्ये विचार करा फीज कितीतरी पटीने जास्त प्रमाणात होईल आणि जर फीजच जास्त झाली तर शक्यच आहे की गरीब लोक मुलांना शिकवतील नाही. तर त्याच्यामुळे कितीतरी मुलांचं भविष्य अत्यंत खराब होणार आहे. व झालं मिडल मिडल क्लास आहेत. मिडल क्लास लोक काय करतील त्यांचं खूप जास्त फीज वाढवल्या जाईल. जास्त फीजमुळं तिथे आपल्या 1-2 मुलाला शिकू शकतील. त्यांची पण एवढी काही आपण काही अंबानी अडाणी सारखी नाही आहे एवढी. तर त्यांची पण फीज काही भरल्या जाणार नाही तर आपल्या मुलं अशिक्षित राहतील. त्याच्यामुळे किती प्रॉब्लेम होणार आहे. हां, तर म्हणून आपल्याला शाळा वगैरे चांगल्या नीट असल्या पाहिजे आणि झालं श्रीमंत लोकं तर चांगलेच राहतील. त्यांची शाळा वगैरे बांधून. तर आपल्या गरिबाचं, मिडल क्लासचं भरपूर प्रमाणात नुकसान आहे. आपल्या मुलांच्या भविष्याचं नुकसान आहे. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण शाळेबद्दल बोललं पाहिजे. हे काही कोणत्या एका एका व्यक्तीचं हे नाही आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मुलांना शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या मुलांना आपण शिक्षण द्यायसाठी बोललंच पाहिजे. हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या मुलांच्या भविष्याचा आहे. बाबासाहेबांनी एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला करून दिलेल्या आहेत. आपल्याला आरक्षण दिलेलं आहे. आरक्षण प्रत्येकालाच दिलेलं आहे. एस-सी, एस-टी, ओ-बी-सी तर एवढे सगळ्या लोकांना कितीतरी कास्टमध्ये आरक्षण मिळालेलं आहे. तर ह्यांना का बरं आरक्षण मिळालेलं आहे? तर आपल्याला प्रत्येक गोष्टीत किती प्रॉब्लेम होतोय. आपण काही एवढे काही भारी आपल्याला हे भेटत नाही. तरी पण आपण जो पण स्ट्रगल करतो त्याच्यामधून आपण शिक्षणापर्यंत पोहोचतो. त्याच्यावर आपल्याला नोकऱ्या भेटतात आणि ज्याची मेंटॅलिटी एकदम व्यवस्थित आहे तोच व्यक्ती पुढे जातो असं नाही की